गेली अनेक वर्ष 20पेक्षा अधिक वर्ष आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची मोफत आरोग्यविषयी सेवा करतोय। श्री तुकारामजी मुंडे साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी जे काम चालू ठेवलेलं आहे त्यांची मुळातच ती ख्याती आहे। ज्याही ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांचं काम हे स्वच्छ आणि चोख असतं। आणि आज आदरणीय अजितदादा नाहीत ही खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे आणि खूप दुःख होतं आहे की आज दादा नाहीत। आज जर दादा असते तर आणखीन काही वेगळं चित्र या ठिकाणी दिसलं असतं। आज लाखाचा पोशिंदा आज गेलेला आहे। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने या ठिकाणी हडपसरून लोणी काळभोरकडे प्रस्थान केलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर हा सोलापूर हायवे हा वैष्णवांच्या मेळ्याने जयहरीच्या घोषाने या ठिकाणी पंढरपूरकडे जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। या वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अनेक जण या ठिकाणी पुढे आलेले पाहायला मिळतात। अशाच पार्श्वभूमीवरती भाजपाचे जिल्ह्याचे नेते राहुलदादा शेवाळे दरवर्षी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत असतात, अन्नदान करत असतात, औषधोपचार करत असतात। दादा कितवं वर्ष आहे तुमचं आणि काय या सेवेतून आपल्याला लाभ होतो? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची हा खरं तर खूप मोठा एक सोहळा आणि हा उत्सव या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होतो आहे। आज पुणे सोलापूर महामार्गावर लाखो वारकरी बांधव आज या ठिकाणी या दोन्ही सोहळ्यांच्या मध्ये पालख्यांच्या मध्ये सहभागी झालेत आणि आम्ही शंभूराजे सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गेली अनेक वर्ष 20पेक्षा अधिक वर्ष आम्ही या ठिकाणी वारकऱ्यांची मोफत आरोग्यविषयी सेवा करतोय। आज आपण पाहताय की लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। अनेक वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतात, उद्भवतात, त्यांना त्रास होतो। त्याच्यामध्ये राज्य सरकारसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आज या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीचं काम राज्य सरकार आज वारीमध्ये करते। पाण्याचे टँकर्स मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत, आरोग्याच्या सेवा उपलब्ध केलेल्या आहेत, मेडिसिन्स, डॉक्टर्स, अनेक लोक याच्यामध्ये वारकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगली काळजी घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलीस बांधव अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे, कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। आणि आम्ही या ठिकाणी हे मेडिकल कॅम्प आपण पाहतोय, माझ्या मागे हा जो मेडिकल कॅम्प आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स आमचे या परिसरातील हॉस्पिटल ज्यामध्ये सहभागी होतात आणि मेडिसिन्स, गोळ्या, औषधं या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत देत असतो। त्याशिवाय फराळाचा सुद्धा लाभ या ठिकाणी वारकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात। अगदी आपण जर पाहिलं तर या वारीमध्ये एक आगळं वेगळं यावर्षी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की ज्या अवैधपणे हातगाड्या फिरत होत्या, अवैधपणे खाद्यपदार्थांची विक्री होत होती, यावर्षी तुकाराम मुंडे यांनी धडाकेबाज कारवाई केल्यामुळं आज ह्या पालखी तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। काय सांगाल तुकाराम मुंडेंच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीतून? निश्चित हा बदल जाणवतोय आणि हे खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे। आज श्री तुकारामजी मुंडे साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी जे काम चालू ठेवलेलं आहे त्यांची मुळातच ती ख्याती आहे। ज्याही ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांचं काम हे स्वच्छ आणि चोख असतं। आज खरं तर आपण सगळेच जण आज जे अन्न खात असतो ह्या अन्नामध्ये आपण पाहतोय की प्रचंड प्रमाणावर भेसळ होते, विशेषतः दुधामध्ये। आज दूध हा पदार्थ असा आहे की लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला दूध हे आवश्यक असतं आणि ह्या दुधामध्ये आज मागणीपेक्षा अधिक उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय। हे कुठनं आलं तर हे आपण पाहतोय की रोज कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी बोगस दूध उत्पादक करणाऱ्या टोळ्या आहेत किंवा इतर खाद्यपदार्थ असतात की त्याच्यामध्ये खवा असेल, पेढे असतील किंवा रस्त्यावर उघड्या प्रकारे जे काही खाद्य असतं त्याच्यामध्ये भेसळ होतात, रोगराई होते, लोकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होतात। त्यामुळं निश्चित मी विठ्ठलाला प्रार्थना करेल की तुकाराम मुंडेंना या ज्या पोस्टवर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांनी बसवलेलं आहे सरकारने, त्यांना त्या ठिकाणी दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळो। त्यामुळं निश्चित समूळ हा जो काही भ्रष्टाचार चालला आहे, हे चुकीचं काम चाललं या ठिकाणी थांबेल। माझा दुसरा प्रश्न, आपण अजित पवारांचे अतिशय जवळचे होता, तरुणपणामध्ये तुम्हाला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पद दिलं
जिल्ह्याचे राष्ट्रवादीच्या युवकचा अध्यक्ष केलं. आज तुम्ही जरी वेगळ्या पक्षांमध्ये असला तरी अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत. काय सांगाल अजित पवारांच्या नसण्याने आणि तुम्हाला अजित पवारांचा काय फायदा झाला? नाही, आज आदरणीय अजितदादा नाहीत ही खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत आहे आणि खूप दुःख होतं आहे की आज दादा नाहीत. आज जर दादा असते तर आणखीन काही वेगळं चित्र या ठिकाणी दिसलं असतं. आज लाखाचा पोशिंदा आज गेलेला आहे. मी दादांच्याबरोबर प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचं काम हे मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि मी एकच सांगेल की आज समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. विठ्ठलाला प्रार्थना करेल आज दादा जिथं असतील तिथं त्यांना शांती मिळो एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आज तुम्ही भाजपाचे नेते म्हणून काम करत आहे. राज्यभर तुम्ही विविध नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहे, मुख्यमंत्र्यांना भेटताय. पण बळीराजा सुखी व्हावा असं जरी वाटत असलं तरी शासनाने आजपर्यंत नुसते कर्जमाफीला तारीख पे सांगितली. काय सांगाल या बळीराजाला सुखी करण्यासाठी काय सांगाल? काल राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन काल संपलेलं आहे. काल शेवटचा दिवस होता आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल त्याच्यामध्ये घोषणा केलेली आहे 2 लाखापर्यंत सरसकट त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी होणार अशा प्रकारची घोषणा काल विधिमंडळात झालेली आहे. त्यामुळे निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होईल आणि निश्चित हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपण आज पाहतो की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खतं मिळत नव्हती, युरिया मिळत नव्हता, सुफला मिळत नव्हता किंवा त्याची साठेबाजी व्हायची, काळा बाजार त्या ठिकाणी व्हायचा. आज तो संपूर्ण प्रकार बंद झालेला आहे. चांगल्या प्रकारचं बियाणं, चांगल्या प्रकारची औषधं आणि खतं देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकार कडक मोहीम त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. ज्या ठिकाणी बोगस खतं विक्री किंवा औषध विक्री होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं काम राज्य सरकार करते. त्यांचे परवाने निलंबित करण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना एक चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणावं लागेल. अगदी शेवटचा प्रश्न, लाखोंचा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे जातोय. काय बळीराजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी मागणी करा? विठ्ठलाला एकच मागणं आहे की हा जो लाखोंच्या संख्येनं सहभागी झालेला हा वारकरी संप्रदाय आहे, शेतकरी आहे, सर्वसामान्य आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, त्या सर्वांची वारी ही सुखरूप होऊ द्या आणि या राज्यामध्ये भरपूर पाऊस पडू द्या जेणेकरून हा शेतकरी सुखावेल, पुढेही दुष्काळ पडणार नाही. एवढंच या निमित्तानं विठ्ठलाला आमचं साकडं आहे. आपण पाहिलं की राहुल शेवाळे यांनी अनेक मुद्द्यांना हात घालून सडेतोड आपली भूमिका मांडली. या वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे जात असताना या बळीराजासाठी भरपूर पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा अशी त्यांनी मागणी केली. अजित पवारांचे ते अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अजित पवारांसाठी सुद्धा त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे जात असताना सर्वत्र आपण या ठिकाणी पाहिलं तर जय हरीचा घोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.